कोकण घाटाच्या सखोल अरण्यात एकदा एक युवक आदित्य प्रवास करत होता. तो एका छोट्याशा गावातून कोकण घाटाच्या दूरवर्ती भागात जात होता. पावसाळा सुरू झाला होता आणि कोकणच्या पर्वतरांगा धुंडलेल्या वाऱ्यांमध्ये झुलत होत्या. आदित्यला सुरुवातीला आनंदच होता, कारण तो निसर्गाच्या शांततेत हरवून गेला होता. पण जसा त्यांनी अधिक पुढे गेला तसतसा त्याला वातावरणात काहीतरी अस्वस्थता जाणवायला लागली. कधीकधी पाठीमागून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये त्याला कानात काही अस्पष्ट आवाज ऐकू येत होते. आवाज जणू काही कुंडली घालून त्याला अंधाराच्या दिशेने खेचत होते. त्यानंतर आदित्य एका खूपच झाड जंगलाच्या काठावर पोहोचला. येथे दाट वृक्ष आणि लहान डोंगर रांगा त्याला वेढून उभ्या होत्या. वाऱ्याने झाडांच्या फांद्यांना हलवले आणि त्या हलण्यातून एक कडवट आवाज यायला लागला. आदित्य थोडं थांबला. तो आवाज थोडा भयभीत करणारा होता आणि त्याला असं जाणवलं की काहीतरी त्याच्याशी खेळत आहे. आदित्यने तिथेच थांबण्याचा विचार केला, पण त्याच क्षणी होते जेव्हा त्याला झाडांमध्ये एक गडद आकृती दिसली. जणू काही अंधारात लपलेली. तिचं रूप स्पष्ट दिसत नव्हतं, पण ती खूप निस्तेज आणि भयानक होती. आदित्यने धाडस दाखवून त्या आकृतीकडे पाऊल टाकलं, परंतु प्रत्येक पाऊल डगमगतेच होते. अचानक त्या आकृतीने वेगाने झाडाच्या मागे उडी घेतली आणि आदित्यला काहीतरी मोठं धडधडत जाणवलं. त्याच्या अंगावर काटा येऊ लागला. त्यांनी पळायला सुरुवात केली, पण प्रत्येक पाऊल त्याच्या पाठीमागे श्वास घेणाऱ्या अज्ञात शक्तीची जाणीव निर्माण करत होतं. त्यांनी रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला, पण जंगलाच्या गडद अंधारात तो आपला मार्ग हरवला होता. त्याच्यावर काहीतरी दबाव वाढत होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या शेजारी अचानक एका मंदिराची गडद आणि धुंडलेल्या वाऱ्यांमध्ये दिसणारं छान दर्शन घडलं. त्याच्या अंगावर एका अनोळखी शक्तीने त्याला थांबवून ठेवला होता. मंदिराच्या शिखरावर काही अज्ञात आकृत्या लहान दिसत होत्या, जणू ते त्या माणसाला किंवा प्राण्याला जिवंत ठेवून त्याच्या भोवती गती करत होत्या. आदित्यच्या मनात एक विचार आला, कसं काय? हे तर केवळ भास असू शकतात. पण त्याच्या मनातील भीती अजूनच वाढली. त्यांनी अखेर धाडस दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला एका गाड्यापाशी पोहोचता आले. त्या रात्रीची घटना त्याला आयुष्यभर विसरता आली नाही. घनदाट अरण्यात असं काहीतरी घटित झालं होतं, त्याचं तो कधीच उत्तर शोधू शकला नाही. आदित्य नेहमीच म्हणत असे, कोकण घाटचा अंधार आणि त्यातली गडद छायांची लपलेली ताकद कधीही विसरू नका. भीतीचे स्वरूप कधीच स्पष्ट होत नाही. आदित्य त्या रात्रीच्या अनुभवाच्या आठवणीने भयंकर हादरला होता. त्याला नेहमीच वाटायचं की कोकण घाटात काहीतरी अनोळखी आणि भयानक आहे, ज्या ठिकाणी तो जाऊन आला होता. त्याचं रहस्य अजून त्याच्या मनातून काढता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने त्याच्या मित्रांना कथेची कहाणी सांगितली. त्याच्या मित्रांनी त्याला हसवून सांगितलं की तुम्ही नुसता पावसात भिजून झाडाच्या
स्वायोनिक अंधारात हरवलात. तुमच्या डोक्यात सगळं घालमेल झालं असणार. परंतु आदित्यला हे कधीच पटले नाही. त्याच्या मनात त्या गडद आकृतीचा आणि मंदिराच्या छायांचा एक वेगळाच भास ठरला होता. आदित्य पुन्हा एकदा तिथे जाऊन सत्य शोधायचं ठरवतो. पण आता तो खूप सावध होता. त्याने पुन्हा कोकणघाटच्या गडद जंगलात एकट्याने पाऊल टाकलं. त्याच्या मनात अनेक विचार होते, परंतु त्याला आता आश्वस्त व्हायचं होतं की त्यांनी जो अनुभव घेतला तो केवळ भास नव्हता. त्यांनी त्या मंदिराच्या आसपास लक्ष देत हरवलेले पाऊल शोधत राहिले. अचानक तो मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर त्याला तिथे एक विचित्र दृश्य दिसलं. मंदिराच्या दरवाजाजवळ एक जण उभा होता. वृद्ध, काळा धोतर घालणारा आणि डोळ्यात एक गडद अज्ञात शक्ती. त्याच्या पाठीमागे मंदिराचा शिखर दिसत होता, पण त्याला काहीतरी लपलेलं असं जाणवू लागलं. वृद्धाने आदित्यला जवळ येताना पाहिलं आणि हसून सांगितलं, तुम्ही अजूनही या भूताच्या दुनियेत आहेत. या जंगलातील प्रत्येक रस्ता तुम्हाला घेऊन जाईल एका वेगळ्या आयुष्यात. परंतु लक्ष ठेवा, तुम्हाला या रस्त्याला सोडून चालता येईल का? वृद्धाने ही वाक्ये गूढ पद्धतीने सांगितली आणि आदित्यच्या मनातील सर्व शंका एकाच वेळी काढल्या. वृद्धाच्या शब्दांमध्ये एक गडद अर्थ होताच, पण आदित्यला त्याचा साक्षात्कार झाला. त्या रात्रीच्या भयाने त्याला एक गोष्ट शिकवली. काही गोष्टी नक्कीच सांगता येत नाही, पण ती जाणीव मनावर ताण घेत असताना केवळ एक गोष्ट ठरते, आणि ती म्हणजे अंधाराकडे जाण्याची इच्छा कधीही तुमचं मार्गदर्शन करू शकत नाही. आदित्यने त्यानंतर चुकता मंदिराच्या आसपास थोड्या काळासाठी थांबून त्याच्या घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यापुढे कधीही त्यात जास्त खोदण्याचं ठरवलं नाही. त्याचं आयुष्य आता शांत आणि सुरक्षित होतं, पण त्याच्या मनामध्ये कोकणघाटातील अंधार, त्या भूतांच्या आणि गडद आकृत्यांच्या गूढ रहस्याची भावना सदैव राहिली. आदित्यच्या मनात कोकणघाटचा गडद आणि रहस्यमय अनुभव अजूनही ठळक होता. त्याचं जीवन पुन्हा सुरळीत झालं असलं तरी त्याच्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात त्या अनुभवाचं सावट कायम राहिलं. एक दिवशी त्याच्या मित्रांनी त्याला कोकणघाटात परत जाऊन त्या रहस्याचा मागोवा घेण्याची शिफारस केली, पण आदित्यला काहीच ठरवता येत नव्हतं. तो एका गोष्टीला सज्ज होता. त्यांनी ते सर्व सोडून दिलं होतं, पण त्याला एक गोष्ट नेहमी वाटत राहिली, काहीतरी अजून आहे. त्यानंतर एक दिवस आदित्यच्या समोर त्याच्या जुने मित्र शंकर आले. शंकर एकदा त्याच्याबरोबर ते कोकणघाटच्या जंगलात गेला होता. तो म्हणाला, आदित्य, मला माहीत आहे की तुझ्या मनात अजून काहीतरी गडद आहे, पण तुला माहीत आहे का, त्या जंगलात जे घडलं ते फक्त भयानक नाही, तर ते एका वेगळ्या गूढ जीवनाचं एक भाग होतं. मी ते आपल्या अनुभवाने जाणलं आहे. आदित्य आणि शंकर यांनी त्या दिवसांमध्ये भूतकाळाचा मागोवा घेतला आणि पुन्हा एकदा जंगलाकडे चालत गेले. यावेळी शंकर आदित्यला सांगत होता, तो वृद्ध माणूस जो तुझ्या मार्गावर उभा होता त्याला सर्वांसाठी एक संदेश आहे. ते गडद अंधार फक्त भीती दाखवायला असतो, पण तो एका गूढ जगाच्या काठावर चालणाऱ्याला जाऊनच दिसतो. त्या जंगलात वेळोवेळी ते अदृश्य अप्रकट असलेले अस्तित्व असते. दोघे जण जरा पुढे जात होते. त्या अंधाराच्या भागात पाऊल ठेवत होते. जंगलाची हवा जरा जास्त थंड झाली होती आणि वातावरणात एक अप्रतिम शांतता
पसरली होती. आदित्यने लक्ष दिलं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा काहीतरी असं होऊ लागलं. वाऱ्याने झाडांची साखळी हलली आणि एक विचित्र आवाज ऐकू आला. त्याच क्षणी आदित्यला तेच गडद अपूर्वाचं दृश्य दिसलं. शंकर त्याला सांगत होता, अदृश्य शक्ती त्याचं अस्तित्व दर्शवतात, पण ती फक्त तेव्हा समजतात जेव्हा आपण त्यांना स्वीकारतो. आदित्यने पाऊल थांबून एक बारीक चौकशी केली. त्याला साक्षात्कार झाला. त्या जंगलातील अंधार आणि तिथले रहस्य त्याचं परीक्षक होतं. शंकरने सांगितलं, तुझ्या जीवनातील भीती आणि शंका सोडून दिल्या पाहिजेत. जोपर्यंत आपल्याला ते स्वीकारत नाही तोपर्यंत ती आपल्याला भयानक वाटतं. पण खरं तर ते आपल्याला समजून घेतलं की तेच आपल्याला मजबूत बनवते. आदित्यने शंकरकडे पाहिलं. त्याच्या शब्दांमध्ये एक गूढ सत्य होतं. त्यांनी त्या अनुभवाला स्वीकारलं आणि त्याला कळलं की त्यांनी त्याच्याशी लढा दिला आहे. जेव्हा तो भय आणि अंधाराशी समोर आला तेव्हा त्यांनी स्वतःला आणि त्या जागेला समजून घेतलं. तेव्हा आदित्यने ठरवलं, त्या जंगलात किंवा कोकण घाटात अजून एक अनुभव घेण्याची आवश्यकता नाही. त्याने स्वतःला सांगितलं की आता मला सत्य शोधायचं नाही, तर मी त्याचा सामना केला आहे. आदित्यच्या जीवनात त्या अनुभवाचं एक गूढ शरणस्थळ बनलं आहे. त्याला तो अनुभव नेहमी आठवायचा होता, पण आता तो शांतीमध्ये होता. त्याच्या हृदयात एक गोष्ट स्पष्ट होती, अंधारात असलेल्या भयानक गोष्टी कधीच प्रकाशात आणता येत नाहीत, पण त्याच्या मनामधून आपल्याला शौर्य आणि धैर्य शिकता येते. आदित्यच्या जीवनातील त्याचा अनुभव नंतर त्याच्यासाठी एक नवा मार्गदर्शक ठरला. तो पुढे चालला एक गडद अंधारात असताना आणि त्याच्या मनात एक प्रश्न उतरला, तुम्ही काय विश्वास करता? आदित्यच्या जीवनात कोकण घाटातील अनुभवाने एक गडद धक्का दिला होता, परंतु तो 100% स्वीकार करून त्या अनुभवाला आतून सामोरे जात होता. त्याला जाणवत होतं की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भीतीच, अनिश्चितपणेच आणि गडद गोष्टीचं सामना करावा लागतो. त्याच्यासाठी तो अनुभव आता एक जीवनाचे धडे देणारा भाग बनला होता. काही महिन्यानंतर आदित्यने ठरवलं की तो त्या जंगलात पुन्हा जाणार नाही, परंतु ते त्याच्या मनावर एक गडद ठसा काढून गेलं. जरी तो परत न गेला असला तरी त्याचं मन त्या अनुभवानंच गूढ अंतर पाहून हळूहळू समजून घेत होतं. त्याच्यासाठी ते कोकण घाटातील जंगल एक स्थायी गूढ बनलं आणि त्यांनी कधीही या गडद अंधारातील रहस्यांचा पुढचा मागोवा घेतला नाही. त्याचं जीवन आता थोडं बदललेलं होतं. तो अधिक आत्मविश्वासाने भरलेला होता. जणू काही त्या अंधाराच्या गडद शक्तीने त्याला काहीतरी शिकवलेलं होतं. आदित्यने धाडसाने त्याच्या आयुष्यातील इतर आव्हानांवर लक्ष केंद्रित केलं. त्याच्या जीवनात आता 2 गोष्टींनी त्याला सर्वोच्च ठरवलं होतं. एक म्हणजे त्याचा अनुभव आणि दुसरं म्हणजे त्याच्याशी जुळलेली शांतता. एक दिवस आदित्यने त्याच्या जुने मित्र शंकर यांना पुन्हा भेटले. शंकरने त्याला विचारलं, आदित्य, तुम्ही कधी त्या गडद जंगलाचा दुसरा दृश्य टिकवून घेतला आहे का? आदित्य हसला आणि म्हणाला, हो शंकर, त्या जंगलात अनुभवांमुळे मला आयुष्याचे वेगळे धडे मिळाले, परंतु आत्ता तेही एक सत्य बनलं आहे की प्रत्येक भीतीला सामोरे जाणं आणि त्याच्या गडद छायेतून बाहेर पडणं तेच आपल्याला खऱ्या अर्थाने बलवान बनवतं. शंकर हसला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक समजदार हसू दिसलं. तो म्हणाला, तुम्ही योग्य म्हणत आहात. त्या गडद जंगलात आपल्या भीतीला सामोरे जाऊन आपण किती सशक्त होऊ शकतो हेच खरं.
आदित्य आता एका नवीन दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहत होता. त्याला तेच गडद अंधार आणि भय दूर गेलेलं वाटलं, कारण त्यांनी त्या अंधारातही एक जण जागरणाचा अनुभव घेतला होता. त्याच्या मनाची शांती आता त्याला एक नवीन आत्मविश्वास देत होती. त्यांनी ठरवलं की आयुष्यात कुठेही गडद अंधार असला तरी त्यावर एक लहानसा प्रकाशही उमटवू शकतो आणि तोच प्रकाश त्याच्या जीवनाच्या प्रत्येक मार्गावर त्याला मार्गदर्शन करणार होता. आदित्य आता अंधाराच्या घेरातून बाहेर आला होता. त्याच्या मनात एकच विचार होता, अंधार असो किंवा प्रकाश, प्रत्येक अनुभवाने आपल्याला शक्तिशाली बनवायला शिकवलं आहे.